योद्धा मराठ्यांचं हृदयस्थान आपले मनोज दादा म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवा. म्हणून आज 450 वर्षापूर्वी तुकोबाराय शिवरायांचं असणार भक्ती आणि शक्ती कशा प्रकारची होती, ती भक्ती आणि शक्तीचं दर्शन आपल्या सावरगाव नगरीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काल्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. पण ते असणार घडणारं दर्शन आपल्या सावरगाव नगरीमध्ये काल्याच्या दिवशी मानवांची मांदी आळी आणि एक प्रकारची पारमार्थिक दिवाळी आपल्या डोळ्याने आपण पाहणार आहे. पण ही पारमार्थिक दिवाळी अगदी आनंदाने आपल्याला साजरी करायची आहे. त्याच्यामध्ये काही अनुचित आणि प्रकार त्या ठिकाणी घडू नये. पण मी सावरगाव नगरीतील सर्व तरुण बांधवांना या संत पीठावरून अशी विनंती करतो की आपण मनोज दादाची येणारी आणि रॅली, गुरु शिष्यांची असणारी रथातून भव्य आणि दिव्य निघणारी जी शोभायात्रा आणि मिरवणूक आहे, त्या मिरवणुकीमध्ये आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. त्याकरता आपल्या सावरगाव नगरीतील असणारे जे तरुण आहेत त्या तरुणांनी विशेष करून त्या ठिकाणी आपल्या स्वेच्छेने स्वयंसेवक त्या ठिकाणी व्हायचं आहे. मला तर असं वाटतं की तरुणांनी स्वयंसेवक होण्यापेक्षा आपल्या सावरगाव नगरीतील वयाच्या 60 वर्षापर्यंत जे आहेत त्यांनी देखील महाराज या कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून उभा राहावं. माझं वय आज 57 वर्ष आहे, पण माझी देखील तयारी आहे. आपण 60 वर्षापर्यंतची असणारे ग्रामस्थ मंडळे जर असणाऱ्या काल्याच्या दिवशी स्वयंसेवक म्हणून व्यवस्थापना करता जर आपण उभे राहणार असताल तर त्याच्यामध्ये माझा असणारा पहिला नंबर असेल, लक्षात ठेवा. म्हणून महत्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी देतोय आणि आपल्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला निवेदन त्या ठिकाणी करतोय. हे विशेष जे निवेदन होतं ते कशा करताय लक्षात ठेवा, तर स्वयंसेवक स्वेच्छेने होण्याकरता काल रात्री असणाऱ्या आणि तरुण मित्रमंडळांची बैठक झाली. आपलं महाराजांनी कीर्तनात खूप गोड केलंय. आज शॉर्ट बट स्वीट, थोडं पण अगदी गोड असं कीर्तन महाराजांनी केलंय. अगदी 2.25 तास